आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं दैनंदिन समालोचन प्रसारित करत आहोत. लेखक आहेत किशोर आपटे आणि निवेदन केलं आहे रेवती जोशी यांनी. विधानसभेत हिवाळी अधिवेशनात दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी कर्नाटक सीमा प्रश्नावर सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने ठराव मंजूर करीत सीमावासियांसोबत ठामपणे संघर्षासाठी उभं असल्याची ग्वाही दिली. याशिवाय विदर्भाच्या विकासाच्या मुद्द्यावर गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित नियम 293 अन्वये चर्चा, प्रश्नोत्तर, लक्षवेधी सूचना ही मंगळवार दिनांक 27 डिसेंबरच्या कामकाजाची वैशिष्ट्य म्हणता येतील. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी कामकाजाच्या सकाळच्या सत्रात विशेष लक्षवेधी सूचनांचं कामकाज घेण्यात आलं. राज्यातील गडकिल्ले, ऐतिहासिक वारसास्थळं आदींच्या जीर्णोद्धारासाठी येत्या 3 वर्षात 1000 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. या संदर्भातील लक्षवेधी सूचना रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित केली होती. त्याला मेघना साकोरे, डॉक्टर देवराव होळी यांनी उपप्रश्न विचारले. देगलूर येथील श्री गुप्तेश्वर मंदिर, मराठवाड्यातील इतर मंदिरं, गडचिरोलीतील श्री मार्कंडेश्वर मंदिराचा उल्लेख यात झाला. जालना जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर खतगावकर यांना आर्थिक अपहार, बेकायदा औषध खरेदी, महिलांशी गैरवर्तन या गंभीर आरोपांप्रकरणी निलंबित करण्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सभागृहात केली. नारायण कुचे यांनीही लक्षवेधी उपस्थित केली होती. याशिवाय सचिव स्तरावर समिती नेमून त्यांची चौकशीही केली जाईल, असं सावंत यांनी जाहीर केलं. डॉक्टर सतीश पवार आणि डॉक्टर अर्चना पाटील यांची कंत्राटी नियुक्ती रद्द करण्याची घोषणाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांचं विविध प्रकारे होणारं नुकसान मोजण्यासाठी एक अॅप विकसित करून पंचनामे करण्याची प्रणाली विकसित केली जाते, अशी माहिती या खात्याचे प्रभारी मंत्री शंभूराजे देसाई यांनी विधानसभेत दिली. या संदर्भातील लक्षवेधी सूचना दीपक चव्हाण यांनी उपस्थित केली होती. नाना पटोले, बळवंत वानखेडे यांनी यावर उपप्रश्न विचारले होते. विधानसभेचं नियमित कामकाज सकाळी 11 वाजता प्रश्नोत्तराच्या तासाने सुरू झालं. राज्यातील महानगरपालिका आणि इतर ठिकाणी प्रक्रिया करण्यात आलेलं पाणी एमआयडीसीने विकत घेऊन ते उद्योगांसाठी वापरावं, यासाठी आवश्यक सूचना देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यामुळे धरणातील पाणी शिल्लक राहून ते पिण्याच्या वाढत्या गरजेसाठी वापरण्यात येईल, असं ते म्हणाले. प्रश्नोत्तराच्या तासात उल्हासनगर शहराच्या पाण्याचा प्रश्न कुमार आयलानी यांनी उपस्थित केला होता. त्याला प्रताप सरनाईक, गणपत गायकवाड, बालाजी किणीकर, किसन कथोरे, जितेंद्र आव्हाड, अजित पवार आदींनी अनेक उपप्रश्न विचारले. ठाणे जिल्ह्यातील काळू हे धरण बांधण्याचं काम आधी पुनर्वसनाचे प्रश्न सोडवून करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 116 वाहनांची नोंदणी बेकायदा पद्धतीने केल्याने त्यांची नोंदणी रद्द करण्यात आल्याची नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी 4 खासगी आणि 5 सरकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, असंही त्यांनी सांगितलं. एमपीएससी मार्फत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तत्कालीन मराठा आरक्षित मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे नियुक्त होऊ न शकलेल्या सर्व उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात नियुक्त्या दिल्या जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याबाबतचा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता. त्याला अशोक चव्हाण यांनी उपप्रश्न विचारला होता. प्रश्नोत्तरांच्या तासानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबईतील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण येत्या 23 जानेवारी रोजी ठाकरे यांच्या जयंतीदिनी करण्यात येईल, अशी घोषणा सभागृहात केली. त्यानंतर कागदपत्र पटलावर ठेवण्याचं कामकाज पुकारण्यात आलं. स्थगन प्रस्तावाच्या सूचना दालनात नाकारण्यात आल्याची घोषणा अध्यक्षांनी केली. त्यानंतर महत्वाच्या विषयांवरील औचित्याच्या सूचनांचं कामकाज घेण्यात आलं. त्यात प्रकाश सुर्वे, मनीषा चौधरी, प्रताप सरनाईक, छगन भुजबळ यांच्यासह अनेक सदस्यांनी भाग घेतला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी उद्योग विभागाच्या मद्यार्क प्रकल्पाला नियमबाह्य पद्धतीने राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या परवानगीबाबतचं प्रकरण सभागृहात मांडलं. ते म्हणाले की हा प्रस्ताव राज्यांच्या तिजोरीवर भार येत असल्याने यापूर्वीच्या सरकारने नाकारला होता. मात्र दारूच्या प्रकल्पाला अशी खिरापत देण्यासाठी सरकार मेहरबान का झालं? त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला की वृत्तपत्रात याबाबत आलेल्या कात्रणांच्या आधारे आरोप करणं योग्य नाही, कारण मुळातच ही बातमी चुकीची आहे. 250 कोटी रुपयांच्या या गुंतवणुकीसाठी मेगा प्रकल्पाचा दिला जाणारा फायदा 2 स्वतंत्र विभागात हे प्रकल्प दाखवून दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
82 कोटी नव्हे तर 250 कोटी रुपयांच्या उलाढालीच्या अटीवर 210 कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प मंजूर करण्यात आला. त्यामुळे याबाबत वृत्तपत्रात येत असलेली माहिती योग्य नसल्याचं फडणवीस म्हणाले. सभागृहात त्यानंतर अध्यक्षांनी कामकाजाचा क्रम बदलत कर्नाटक सीमावासियांच्या जिव्हाळ्याचा आणि राज्याच्या मराठी अस्मितेचा विषय असलेला 865 गावं कोणत्याही स्थितीमध्ये राज्यात राहावीत आणि बेळगाव, बिदर, भालकी, कारवार, निपाणी या भागात इंच आणि इंच जमीन महाराष्ट्राला मिळावी यासाठी लढा देण्याबाबत आणि शेवटपर्यंत सीमावासियांच्या सोबत राहण्याबाबतचा ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या काळात कर्नाटकात मराठी भाषकांना होत असलेल्या दडपशाही आणि कानडी सक्तीच्या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली. या विषयावर केंद्रीय गृहमंत्री यांनी देखील दखल घेत सर्वोच्च न्यायालयात निवाडा होईपर्यंत या विषयावर जैसे थे स्थिती ठेवण्याबाबत सल्ला दिल्याचं सांगितलं. त्यानंतरही सीमा भागात समन्वयासाठी राज्य सरकारने नेमलेल्या मंत्र्यांना देखील जाण्यास मज्जाव केला जात असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्याकरिता कर्नाटकाच्या विधानसभेत त्यांनी ठराव मंजूर केला असल्याने मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या विधिमंडळातही एकमताने ठराव मांडण्याबाबत त्यांनी आवाहन केलं. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबतचा प्रस्ताव वाचला आणि ठराव मांडला. तो 1:05 आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. त्यात सीमा भागातील 865 गावांच्या इंच आणि इंच जागा मराठी भाषिकांना मिळावी यासाठी लढा देण्याबाबत सारा महाराष्ट्र एकजुटीने सोबत असल्याचं सांगण्यात आलं. या ठरावानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की यशवंतराव चव्हाण यांनी ज्यावेळी अशा प्रकारचा ठराव राज्य विधिमंडळात मांडून मंजूर केला त्यावेळी दोन्ही राज्यात केंद्रात काँग्रेस पक्षाचं सरकार होतं. मात्र तरीही समन्वयाची भूमिका घेण्यात आली नव्हती असं वक्तव्य केलं. त्यावर काँग्रेस सदस्यांनी तीव्र विरोध केला. काही सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनाकडे देखील धाव घेतल्याचं दिसलं. त्यानंतर सीमावासियांच्या विकासासाठी राज्य सरकार करीत असलेल्या उपाययोजना आणि योजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यानंतर लक्षवेधी सूचनांचं कामकाज घेण्यात आलं. लक्षवेधी सूचनांच्या कामकाजानंतर 293च्या प्रस्तावाद्वारे विदर्भाच्या विकासाच्या प्रश्नावर विरोधी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावरची चर्चा पुकारण्यात आली. त्यात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील वित्तीय खर्चाच्या पुरवणी मागण्यांमध्ये मूळ अर्थसंकल्पाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. राज्यातील विशिष्ट भागांच्या विकासासाठी सरकारने कर्ज काढायचं आणि अन्य भागांकडे दुर्लक्ष करायचं असं होता कामा नये असं ते म्हणाले. राज्य मंत्रिमंडळात एकाही महिलेला मंत्रिपद न दिल्याबाबतही त्यांनी सरकारवर टीका केली. विदर्भात तब्बल 20 वर्ष मुख्यमंत्रीपद असूनही मागासपणाबद्दल कायम पश्चिम महाराष्ट्राला का दोष देता असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. नियम 293 अन्वये सत्तारूढ पक्षाने उपस्थित केलेल्या विदर्भ मराठवाडा विकास प्रश्नावरच्या चर्चेत ते बोलत होते. विदर्भात राजकीय शक्तीचा अभाव का आहे? इथल्या जिल्हा बँका बंद का पडतात? दूध आणि साखर उत्पादन का कमी होतं? कापसाचं उत्पादन भरपूर असताना सूतगिरण्या उभ्या का राहत नाहीत? संत्रा प्रक्रिया उद्योग का होत नाहीत? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. मध्येच वेगळ्या विदर्भाचं स्वप्न दाखवलं जातं. मात्र एकत्रित राहिलो तर विकास चांगला होईल. महाविकास आघाडी सरकारने कायम राज्याचा समतोल विकास साधण्याचा प्रयत्न केला असं ते म्हणाले. विदर्भ मराठवाडा विकास महामंडळाची पुनर्रचना आम्ही राज्यपालांशी असलेल्या मतभेदांमुळे केली नाही अशी कबुली पवार यांनी दिली. मात्र विकास थांबला नसल्याचं ते म्हणाले. सरकारने तब्बल 52,000 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडून आर्थिक शिस्त बिघडवलीय. केवळ 40 आमदारांसाठी यामधली मोठी रक्कम वापरली जाणार आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. नगरविकास खात्यात 4,500 कोटींची ठोक तरतूद कोणत्या नियमात केली असा सवाल त्यांनी केला. पवार यांच्यानंतर भाजपचे डॉक्टर संजय कुटे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात विदर्भाच्या योजनांवर कसा अन्याय करण्यात आला यावर जोर देत निवेदन केलं. हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना काँग्रेसचे नाना पटोले नियम 293 अन्वये चर्चेत भाषण करीत होते. ते म्हणाले की विदर्भात अधिवेशन घेण्याची प्रथा आहे कारण या मागास भागाचे प्रश्न सुटायला हवेत ही भावना त्यामागे होती. आता एका विधान परिषदेच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. लेखक आहे विनय खरे आणि निवेदन केलं आहे रेवती जोशी यांनी. आज कामकाजाच्या दृष्टीने सभागृहाचा दिवस शांततेत पार पडत असताना दुपारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात केलेल्या वक्तव्याने वातावरण चांगलंच तापलं. सत्ताधारी सदस्यांनी आक्रमक होत त्याबाबत माफी मागण्याची मागणी केली. मात्र अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केली. तर ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भूधारक याला मोबदला देण्यास हयगय करणाऱ्या
2 महसूल अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. आज दुपारच्या जेवणाच्या सुटीनंतर कामकाज सुरू होताच पंढरपूर विठ्ठल मंदिर कॉरिडॉर संदर्भात लक्षवेधी सूचनेवर चर्चेला आली. अमोल मिटकरी आणि इतर सदस्यांनी दिलेल्या सूचनेवर चर्चेला सुरुवात झाली. मात्र त्यांनी अलीकडेच भाजप खासदार डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या ट्विटचा उल्लेख केला. त्यावरून जोरदार आक्षेप घेत सत्ताधारी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना माफी मागावी अशी मागणी करीत आक्षेप नोंदवला. वातावरण संतप्त पाहून सभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मिटकरी यांचं वक्तव्य कामकाजातून काढून टाकल्याचे निर्देश दिले. मात्र गोंधळ शांत होत नसल्याचं पाहून 5 मिनिटे सभागृह तहकूब केलं. त्यावेळी मुख्यमंत्री सभागृहात असल्याने पुढील रणनीती ठरवण्यात आली. कामकाज सुरू होताच राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांनी सभागृहाच्या भावना दुखावल्या असल्यास मिटकरींचं वक्तव्य कामकाजातून काढून टाकावं असं सांगितलं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना पंढरपूर कॉरिडॉरबाबत सर्वांना विश्वासात घेऊन विकास केला जाईल. तथापि पंतप्रधान मोदींबाबत बोलताना त्यांची कुवत काय, आपली कुवत काय याचं भान बाळगणं गरजेचं आहे. G20च्या माध्यमातून मोदी हे जगाचं नेतृत्व करतायत ते असं सांगत असताना मिटकरी यांनी केलेलं वक्तव्य काढून टाकलंय हे सांगण्याचा प्रयत्न एकनाथ खडसे यांनी केला. मात्र त्यावर निंदाजनक वक्तव्याबाबत आपण समर्थन करू नये, आपण ज्येष्ठ सदस्य आहात असं मुख्यमंत्र्यांनी सुनावलं. मिटकरी अनेकदा काहीबाही बोलत असतात, आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. त्यावर सत्ताधारी सदस्यांनी माफी मागण्याचा आग्रह धरला. अखेर मुख्यमंत्री आणि सदस्यांनी दिलेल्या समज यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो असं मिटकरी म्हणाले. त्यानंतर या विषयावर पडदा पडला. पंढरपूर दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका व्यक्त केली असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. तर पंढरपूर कॉरिडॉर करताना त्या भागात असलेल्या अन्य मंदिर, बाजारपेठा, घरं आदींबाबत चिंता असल्यानं त्यांना दिलासा द्यावा असं मिटकरी म्हणाले. या विषयावर आतापर्यंत 85 हरकती आल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. पंढरपूर नगरपरिषद क्षेत्राची मंजूर विकास योजना 2011 पासून अंमलात आली आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जन्म चतुःशताब्दी निमित्त पालखी मार्ग विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार 100 मंजूर कामांपैकी रद्द करण्यात आली तर 51 कामं पूर्ण झाली असून अन्य प्रगतीपथावर आहेत. 311 कोटी 68 लाख रुपयांच्या निधीपैकी 292 कोटी रुपये इतका निधी खर्च झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं. या तीर्थक्षेत्राचा विकास बहुआयामी सर्वंकष विकास करण्यासाठी सामान्य जनतेच्या आकांक्षा आणि अपेक्षा जाणून त्यांचा विचार करण्यात येईल आणि अंतिम मान्यता दिली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. बुलेट ट्रेनसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला मिळत नसल्याच्या कारणांमुळे उंदऱ्या दोडे या अंजुरगाव इथल्या आदिवासी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी संबंधित 2 महसूल अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. अंबादास दानवे, राजेश राठोड यांनी यावर तारांकित प्रश्न विचारला होता. याविषयी अतिरिक्त जिल्हाधिकारींकडून चौकशी करून अहवाल मागवण्यात आला होता. तो नुकताच शासनाला प्राप्त झाल्याचं मंत्री विखे पाटील यांनी सभागृहात सांगितलं. विनाअनुदानित स्वयंसहाय्यित शाळांना 2021-22 पर्यंत 709 कोटी 49 लक्ष रुपये दिले आहेत. उर्वरित 200 कोटी रुपये निधी अर्थसंकल्पित आहे. पैकी 84 कोटी रुपये वितरित झालाय. पुढील निधीसाठी पाठपुरावा करण्यात येत असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नियम 93च्या सूचनेवर सांगितलं. कपिल पाटील आणि डॉक्टर रणजित पाटील यांनी याविषयी प्रश्न विचारला. महाराष्ट्र सरकार आणि राज्यातील जनता सीमा भागातील लोकांच्या मागे खंबीरपणे, निर्धाराने आणि सर्व ताकदीनिशी उभी आहे. सीमा भागातील 865 गावं, खेडे घटक यांना दिलासा, विविध योजना राबवण्याबरोबरच आवश्यक तो कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाच्या वतीने ठराव मांडत दिली. काल याविषयी अल्पकालीन चर्चा उपस्थित करीत सरकार ब्र काढत नसल्याचं टीकास्त्र सोडलं होतं. सरकारने मांडलेल्या या ठरावाला सभागृहाने एकमताने पाठिंबा देत तो संमत केला. राज्यातील शासकीय गायरान जमिनीवर 2,22,153 अतिक्रमणं झाल्याचं निदर्शनास आलंय. तथापि लोकांना बेघर करायचं नाही अशी भूमिका असल्याने कोणतीही कारवाई केली नसल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियम 93 वरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाने अतिक्रमण काढण्याबाबत त्यांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील शिक्षकांना 2005 पूर्वीची निवृत्ती वेतन योजना लागू करता येणार नाही. सदर बाब न्यायप्रविष्ट आहे असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. आपण यासाठी लढत राहणार असून प्रसंगी आपलं निवृत्ती वेतन बंद करावं अशी भूमिका विक्रम काळे यांनी मांडली. आताच आपण ऐकत होतात विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलेला विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.